सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 40. मग आता इकडे जना अजूनही आई बापाकडेच होती. इतक्या वेळात चंद्रभान 3-4 वेळा घरी येऊन गेला होता, पण ती घरी नव्हती आणि सरस्वती त्याला जवळ येऊ देत नव्हती, म्हणून तो लगेच सटकायचा. आणि आता तो गेला त्याच्या एका नेहमीच्या मैत्रिणीकडे. तिचा नवरा घरी नव्हता. तिथं जाऊन आरामात बसला आणि मुकादम आलं म्हणून तिने पण त्याच्यासाठी अंडी वगैरे फोडली. आणि चंद्रभाननं तिच्या पोरांच्या हातात 20-20 रुपये ठेवले आणि त्यांना दुकानाला पाठवलं आणि दार लावून घेतलं. आता तिचा जळणाची मुळी आणायला गेलेला नवरा घराकडे यायला निघालाच होता आणि पोरांना दुकानाला जाताना बघून म्हणाला, पोरांनो तुम्ही कुठं निघाला? आणि पोरं म्हणाली, दुकानाला चाललोय, मुकादम मामानं पैसे दिले. आणि तो म्हणाला, काय मुकादम आलेत, ते पण इतक्या दुपारचं? आणि मग आता तोही घरी निघाला आणि घरी येऊन बघितलं तर दरवाजा लावलेला होता. त्याची चप्पल दारात होती आणि आतून खूप घाणेरडे आवाज येत होते. ती बाई म्हणत होती, अहो सोडा की, लवकर उरका, दुकानावरून पोरं येतील आणि माझा नवरा पण येईल, मग काय करायचं? आणि मग चंद्रभान म्हणाला, मग त्याच्या पण हातात 20 रुपये देऊया आणि त्याला म्हणावं, जा दुकानाला, बस तिकडंच खेळत आणि आपण दोघं इकडं खेळत बसूया, असं म्हणून चंद्रभान तिला खेळवत होता. आणि ती सुद्धा चंद्रभानसोबत मादक होऊन नरमादीचा खेळ खेळत होती. आणि आता ते सगळं ऐकलं बघितलं तिच्या नवऱ्याला खूप राग आला. त्यानं दरवाजा वाजवला. तसे ते दोघे आतमध्ये घाबरले. पण आता पोरच असतील म्हणून ती बाई म्हणाली, पोरांना जा तिकडं खेळा, आत्ताच येऊ नका इकडं, आणि तुमचा बा आला की सांगा त्याला, बा आला की मला सांगायला या. आणि आता हे ऐकलं तसं तिच्या नवऱ्याला खूप राग आला आणि तो म्हणाला, सटवे, मी आहे, दार उघड, आता तुझा मुर्दा पाडतो की नाही बघ, असं म्हणून त्यानं कुऱ्हाड उचलली आणि कुऱ्हाडीला धार लावत बसला. आता चंद्रभान आणि ती बाई आतमध्ये खूप घाबरले आणि चंद्रभानला आता चड्डी घालायचं सुद्धा सुधरत नव्हतं आणि पळायचं तरी कुठून? घराला एकच दरवाजा होता आणि त्याही दरवाजात त्या बाईचा नवरा उभा. त्यानं रुद्र अवतार धारण केला होता आणि सोबतच 4 शेजारपाजारची माणसंसुद्धा गोळा झाली होती. आणि त्यानं दरवाजात रागात कुऱ्हाड उचलली आणि चंद्रभानच्या गाडीच्या टाकीवरच घातली आणि पेट्रोलची टाकी चिमटवली. त्याला खूप राग आला होता आणि तो खूप घाण शिव्या देत होता. चंद्रभानला बाहेर बोलवत होता आणि ते दोघे बाहेर यायला घाबरत होते. आणि शेवटी त्यानं दरवाजावर लाथ घालायला सुरुवात केली आणि दरवाजा उघडला तसा चंद्रभानं त्याला आत ढकलला आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. गाडीला किक मारली आणि जीव वाचवून बहिणीच्या घरी पळून गेला. कारण त्याच्या घरी त्याला शोधत माणसं येतील अशी त्याला भीती वाटली. आणि आता झालंही तसंच. त्या बाईचा नवरा खूप चिडला होता. तिला त्यानं खूप मारली. 4 दिवस घरातून बाहेर काढली आणि चंद्रभानच्या घरी येऊन तो कुठे आहे अशी चौकशी करून गेला. आणि सरस्वती म्हणाली, ते कुठे असतात, काय करतात, आम्हालाच माहीत नाही, तर तुम्हाला कुठून सांगू? आणि त्या बाईचा नवरा म्हणाला, पण त्याला सापडला तर सोडणार नाही, जीव मारणार म्हणजे मारणार. आणि सरस्वती गप्प बसली. आता काय बोलणार याच्यापुढं? आता ही गोष्ट चंद्रभानच्या कानावर गेली आणि यापुढे कोणत्याही बाईच्या घरी जाताना तो 100 वेळा विचार करणार होता. त्याला चांगलीच भीती बसली होती. आणि 3-4 दिवस होऊनही चंद्रभान घरी जायचं नाव घेत नव्हता. कधी सख्या बहिणीकडे म्हणजे रमाकडे असायचा, तर कधी चुलत बहिणीकडे म्हणजे सुमनकडे असायचा तो राहायला. आणि त्याची बहीण म्हणाली, चंदू दादा, तुझं काही काम आहे का रे इथे? तू किती दिवस अजून राहणार आहेस? आणि तो थाप मारत म्हणाला, अगं इथे मला कोयती मिळणार आहेत, त्यांनाच भेटायला आलोय, अजून 5-6 दिवस थांबून जाईन मी. आणि मग चंद्रभाननं सगळं वातावरण शांत होऊ दिलं आणि मग रात्री हळूच घरी आला. आणि त्यानं बघितलं तर जना अजूनही घरी आली नव्हती. तिच्या घराला कुलूप होतं आणि सरस्वती मुलांना घेऊन झोपली होती. आणि सरस्वतीला स्वयंपाकघरात काहीतरी वाजताना दिसलं आणि काय आहे, मांजर असेल असं म्हणून ती उठली. एकतर अंधार होता, लाईट गेली होती आणि चंद्रभाननं त्या अंधारातच जेवण शोधत होता आणि त्याची अंधुकशी आकृती बघितली. आणि सरस्वती घाबरली आणि म्हणाली, कोण आहे? चोर चोर असं ती ओरडली. तसा तो तिच्याकडं आला. तिचं तोंड दाबून म्हणाला, सरस्वती ओरडू नकोस, मी आहे. आणि तिनं थोडं चकित होऊनच रॉकेलची चिमणी लावली आणि म्हणाली, तुम्ही इथं काय करताय? तेही यावेळी? कधी आलात? कसे आलात? आणि तुमच्या गाडीचा कसा आवाज आला नाही? तो म्हणाला, गुपचूप आलो आहे, गाडी बंद करून चालत आलो आहे.
सरस्वती म्हणाली, पण का? काय गरज आहे असले कुटाणे करायची? तुम्ही माझ्यासोबत प्रामाणिक नाही राहिलात, निदान जनासोबत तरी प्रामाणिक राहा. ती लोक घरी आली होती तुम्हाला शोधत, आणि पुन्हा सापडला तर जीव मारणार असं म्हणालेत. तुम्हाला काही गरज आहे का असं वागायची? आणि चंद्रभान गप्प बसला. आणि खरंच काय गरज आहे असं वागायची असं त्यालाही एक वेळ वाटलं. सरस्वतीसारखी बायको आहे, 2 मुलं 1 मुलगी आहे, सोन्यासारखा संसार असूनही त्याला बाहेर शेण खायची सवय आहे. आणि आता तो काहीच न बोलता म्हणाला, जेवायला वाढ. आणि सरस्वती म्हणाली, आता काय वाढू? संपलं की सगळं. आमची जेवणं झाली, आम्ही झोपलो होतो. आणि तो म्हणाला, मग माझ्यासाठी एक भाकरी कर. सरस्वती म्हणाली, का करू? माझी काहीच गरज नाही तुमच्यासाठी भाकरी करायची. त्याला राग आला आणि म्हणाला, सरस्वती, माझ्यासाठी आता एक भाकरी करायची पण जीवावर येते का तुझ्या? आणि सरस्वती म्हणाली, त्या एका भाकरीला लागणारं पीठ तुम्ही आणून देता का? तीच एक भाकरी मिळवताना मला काय काय कष्ट करावे लागतात हे माहीत आहे का? तुम्हाला काय जातं भाकरी वाढ म्हणायला? मी नाही वाढणार तुम्हाला भाकरी, कारण तुम्ही माझे कुणीच लागत नाही. जिला सगळं आणून देता, जिचे लाड करता, तिच्याकडे मागा हक्काने भाकरी. मी तुम्हाला तिच्याकडं सोपवलं आहे, तिचेच होऊन राहा असं म्हटलं आहे. मला नवरा म्हणून तुमची गरज नाही, पण आपल्या पोरांना विसरा असं म्हटलं नव्हतं. पण तुम्ही तर तिचे इतके लाड करत गेलात की पोरांना पण विसरला. एक वेळ माझ्या बाबतीत जे वागाल त्याला माफी आहे, पण माझ्या पोरांच्या बाबतीत जे कराल त्याला माफी नाही. आणि तुम्ही चुकलात. नवरा म्हणूनही चुकलात, मुलगा म्हणूनही चुकलात आणि बाप म्हणूनही चुकला. मग मी माझ्या पोरांच्या वाटणीची भाकरी तुम्हाला का घालू सांगा. असं म्हणून ती बाहेर गेली. आणि चंद्रभान थोबाडीत मारल्यासारखा गप्प झाला. त्यानं पाणी पिलं. आता झोपायचं कुठं? जना तर नव्हतीच. आणि तो त्याच्याच दारात तसाच उपऱ्यासारखा उभा राहिला. आणि शेवटी तिलाच त्याची दया आली. तिनं चटकन चूल पेटवली, भाकरी केली, थोडंसं कालवण शिल्लक होतं, तेवढंच त्याला वाढलं आणि म्हणाली, खा. आणि तो तिच्याकडे पाहून म्हणाला, सरस्वती, तू माझ्यासाठी इतक्या रात्री भाकरी केलीस, म्हणजे तू अजूनही मला नवरा मानते का? आणि तिनं पाण्याचा तांब्या भरून त्याच्यापुढं ठेवला आणि म्हणाली, नवरा म्हणून नाही तर मूल म्हणून भाकरी घालते असं समजा, कारण माझ्यामध्ये आता फक्त आई उरली आहे. जेवण करा आणि अंगणात झोपा. तुम्हाला अंथरूण देते असं म्हणून ती गेली. आणि चंद्रभान अंधारात गायब झालेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसला. आणि तिनं आपल्याला तिच्या आयुष्यातून काढून टाकलं याचं त्याला फार वाईट वाटलं. चंद्रभान आता जेवला, गुपचूप अंगणात आकाशाकडे बघत झोपला एकटाच. त्याची हक्काची बायका मुलं घरात झोपली होती, पण त्याला त्यांच्यामध्ये जागा नव्हती. त्याचं स्थान त्यानं स्वतः होऊन नाहीसं करून घेतलं होतं. आणि या अगोदर जेव्हा चंद्रभान यायचा तेव्हा किती पण रात्र झाली तरी पोरं जागी असायची, त्याच्यासोबत खेळायची, त्याला मिठ्या मारायची आणि मगच झोपायची हे त्याला आठवलं. आणि पोरं झोपल्यानंतरच सरस्वतीला आणि त्याला एकांत मिळायचा. सरस्वतीसुद्धा तोपर्यंत जागी राहायची, पण आता तीच पोरं त्याच्याकडे ढुंकून बघत नव्हती. बाप म्हणजे घराचा कणा असतो, पण आता त्याच मुलांना त्यांच्या घराचा कणा त्यांची आई वाटत होती. बाप नसताना बाप फक्त नावाला उरला होता. आणि असा सगळा विचार करत करतच तो झोपला. मग सकाळ झाली, सरस्वतीची कामं सुरू झाली. पुष्पा अंगण झाडत होती आणि आता ती अर्ध अंगण झाडत होती. इतके दिवस झालं पुष्पा जनाचं अंगण झाडतच नव्हती. सरस्वती म्हणाली, पुष्पा अगं असं करू नये, झाड बरं ते अंगण, अशी वाटणी घालू नये बाई. आणि पुष्पा म्हणाली, राहू दे आई, ते अंगण काकीचं आहे ना, तिचं ती झाडेल आल्यावर. असं म्हणून पुष्पा बरोबर अर्धा भाग करायची आणि आपलं आपलं अंगण झाडायची. आणि नंतर सरस्वती सगळं अंगण झाडून घ्यायची. दुसऱ्याला सांगत बसण्यापेक्षा आपण केलेलं बरं असं सरस्वतीला वाटायचं. आणि मग पुष्पा चंद्रभान अजून उठला नव्हता म्हणून त्याला म्हणाली, तात्या उठा की, तुमच्या अंगावर माती येते. त्यानं आता डोळ्यावर येणारी सूर्याची किरणं आडवा हात लावून थांबवली आणि पुष्पाकडे बघितलं. त्याला अचानक ती खूप उंच दिसायला लागली. त्याची पोरं कधी इतकी मोठी झाली हेही त्याला कळलं नव्हतं. त्यानं कधी लक्षच दिलं नव्हतं. मग कसं कळेल? तिच्या कपाळावर गोंधनाची टिकली बघितल्याने चंद्रभान म्हणाला, पुष्पा, शेवटी काढलंस ना गोंधन, आता चांगली दिसते की. आणि पुष्पा काहीच नाही बोलली. चंद्रभान उठला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, का गं चिमणे, बोलणार नाहीस का? असं तो पूर्वीसारखा तिला लाडात म्हणाला. तशी पुष्पा त्याच्यापासून दूर गेली आणि आता त्याची पोरंसुद्धा त्याच्याजवळ येत नव्हती.
पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि जना अजून का नाही आली असाही त्याला प्रश्न पडला. आणि इकडे जना तिच्या वहिनीच्या भावाला सारखी घरी बोलवून घ्यायची. घरी नाही भेटणं झालं तर बाहेर, उसात, ज्वारीत कुठं पण भेटायची, पण भेटणं सोडत नव्हती बाई. आणि त्या माणसाला जनानं भुरळच पाडली होती. आणि तिच्या वहिनीला हे काही आवडत नव्हतं. पण तिच्या वहिनीचं पण काही चालत नव्हतं. ती काही बोलायला गेली की जनाचा भाऊ तिला ओरडायचा, तुझ्याच भावाला येऊ नको असं सांग म्हणायचा, नाहीतर आम्हीच त्याला पोलिसात देऊ. आणि फारच विचित्र होते जनाच्या माहेरचे. म्हणून तर जनानं दिरासोबत घरातच संबंध ठेवले तरीही तिला कोणीच काही बोललं नव्हतं. आणि ही जना लग्नाच्या आधी तरी कशी होती कुणास ठाऊक. बहुतेक लग्नाच्या आधीपासून तिला अशी शेण खायची सवय असावी. आणि लग्नाच्या 2 वर्षापर्यंत यशवंतला हे कळलं असावं आणि म्हणूनच तो तिला सोडून गेला की काय. पण हे सगळं गुलदस्त्यात होतं. जेव्हा यशवंत समोर येईल तेव्हा कळणार होतं सगळं. पण तो केव्हा येईल काही गॅरंटी नव्हती. गावाकडे यायची त्याला भीती वाटत होती. आणि त्यानं तिकडेच त्या मुलीसोबत लग्न करून संसार थाटला होता. आणि आता जनाची वहिनी माहेरी गेली आणि तिनं तिच्या आईवडिलांना सांगून भावाला सगळ्यांच्या मध्येच घेतला. त्याला खूप खूप समजावला. आणि जना चांगली नाही, कशाला तू तिच्या नादी लागतो, ती तुला तुरुंगात टाकायला कमी करायची नाही, नाहीतर तुला लग्न कर म्हणेल, मग काय करशील, असं म्हणून तिच्या आईवडिलांनी, मामांना, मावशीने, सगळ्यांनी त्या भावाला घेरला, खूप समजवला. आणि तो म्हणाला ठीक आहे, मग माझं 4 दिवसात लग्न करून द्या, मला बायकोची गरज आहे. आणि आता याला 4 दिवसात कुठनं बायको आणायची म्हणून सगळेच गप्प झाले. आणि आता त्याची आई तिच्या भावाला घेऊन बाजूला गेली. त्याच्या हातापाया पडून म्हणाली, अण्णा तुझी पोरगी दे माझ्या पोराला, तो चुकलाय माहीत आहे, पण यापुढं असलं काही होणार नाही याची हमी माझी. तू म्हणशील तेवढं सोनं घालते तुझ्या पोरीला, पाहिजे तर जमीन पण नावावर करून टाकते निम्मी, आणि माझ्या पोराच्या नावावर निम्मी असू दे, पण त्या जनाचा नाद सोडला पाहिजे त्यानं. आणि 4 दिवसात मी दुसरी पोरगी तरी कुठून आणू, तुझी पोरगी दे. तिचा भाऊ म्हणाला, अगो पण तिचं शिक्षण जास्त आहे, तिला नोकरीवाला पोरगा पाहिजे, आणि माझी बायको तरी ऐकेल का. आणि बहीण म्हणाली, तू काही पण कर माझ्यासाठी, आपल्या बहिणीकडे बघून कर, इतक्या सगळ्या संपत्तीला एकटा वारस आहे तो, घरी मोटार गाडी आहे, बंगलासुद्धा बांधणार आहे आम्ही, मग दुसरी कोणी येऊन आरामात खात बसण्यापेक्षा माझ्याच भाचीनं खाल्लं तर काय वाईट आहे. आणि आता मामानं सुद्धा विचार केला. जमीन जुमला भरपूर आहे, द्राक्षाच्या बागा होत्या, घरी ट्रॅक्टर होतं, पोरगं देखणं होतं, शिवाय बहिणीचंच होतं. म्हणून त्याचा मामा लगेच म्हणाला, चल माझी पोरगी तुला देतो, पण तू तिकडे पुन्हा जायचं नाही, लक्षात ठेव, माझ्या पोरीला पुन्हा फसवायचं नाही. आणि आता तोही लगेच तयार झाला. मामाची पोरगी त्याच्यापेक्षा जरा जास्त शिकलेली होती, दिसायला पण नाकी डोळी चांगलीच होती. मग त्याला काही अडचणच नव्हती जर इतकी देखणी बायको मिळणार असेल तर. आणि याच मामाला तो आधी मुलगी मागत होता तर मामा देत नव्हता, आणखीन मोठ्या घरात देणार म्हणायचा, नोकरीवाला जावई शोधणार म्हणायचा, पण आता झक मारत म्हणाला देतो पोरगी. आणि भाच्याचं वाटोळं होईल या जनाच्या नादी लागून ही काळजी त्याला होती. आणि मामा घरी गेला आणि त्यानं बायकोपुढे पोरीपुढे हा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला त्या दोघी पण नाही म्हणाल्या, पण त्यांनाही त्यानं सगळं समजावून सांगितलं. आपली पोरगी आरामात खाईल, जमीन जुमला भरपूर आहे, दागिने भरपूर घालणार आहेत, असं म्हणून होय नाही करत करत सगळे तयार झाले. 4 दिवसात त्याचं लग्न उरकूनच टाकलं. आणि त्याला बायको मिळाली आणि जनाकडे यायचं बंद झाला. जनापेक्षा सुंदर, देखणी आणि शिकलेली मुलगी आता त्याची बायको होती, मग तो जनाकडे कशाला वळेल. आणि आता हे इतकं गुपचूप झालं की जनाची वहिनी, सख्खी बहीण असून, एकुलता एक भाऊ असून सुद्धा त्या लग्नाला गेलेली नव्हती. ती इकडे सासरीच राहिली आणि तिकडं लग्न उरकून टाकलं. त्यामुळे त्याचं लग्न झालं हे कुणाला कळलंच नाही. आणि जना मात्र त्याची वाट बघत बसायची, त्याला निरोप पाठवायची, पण तो येत नव्हता. आणि आता जना कुणाकडे चौकशीसुद्धा करू शकत नव्हती, तिच्या वहिनीकडे तर नाहीच नाही. आणि आता इकडे चंद्रभान घरीच थांबला होता.
त्याच्या जीवावर माणसं उठली होती आणि त्याला घरी राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग पोरं त्याच्यासोबत बोलत नव्हती म्हणून त्याला वाईट वाटायचं. मग दत्तूनं पुष्पानं त्याच्याकडे बघावं म्हणून तो त्यांना हसवायचा, खेळवायचा, त्यांच्यासाठी वस्तूसुद्धा आणायचा. आणि ते बघून सरस्वतीला थोडं तरी बरं वाटायचं, कारण तिची त्याच्याकडून एकच अपेक्षा होती, त्यानं पोरांना अंतर देऊ नये. आणि एक दिवशी जणाला तिच्याच वहिनीनं सांगितलं की माझ्या भावाचं लग्न झालं, माझ्या मामाचीच मुलगी केली आणि मुलगी खूप देखणी आहे, सुंदर आहे, शिकलेलीसुद्धा आहे. आणि हे ऐकून जणाला धक्का बसला. तिचा सगळा मूडच गेला आणि जसा तो इकडे यायचा बंद झाला तशी जणानं पुन्हा तिच्या सासरी यायचा विचार केला, कारण ते तिचं आणि तिच्या हक्काच्या नवऱ्याच्या घरी यायचा विचार केला. जरी नवरा पळून गेला असला तरी सुद्धा हक्क होता तिचा तिथे. आणि आता जना पुन्हा घरी येणार होती आणि पुन्हा सरस्वतीसोबत उभा दावा धरणार होती. आणि आत्ता कुठे मुलांकडे बघायला लागलेला चंद्रभान पुन्हा जनाकडे ओढला जाणार होता का? आणि मागचे दिवस पुढे येतील का? की परिस्थिती बदलेल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.